Hi students, today we start the another lecture of numerical. याच्या आधी आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये 2-3 टाइपचे न्यूमेरिकल चेक केलेले आहेत. आता आज जे न्यूमेरिकल चेक करतोय हे टोटली डिपेंड असतील ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती. आणि न्यूटनचे जे 3 लॉ होते, न्यूटन फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ, त्या लॉ वरती आपल्याला काय करायचे, व्हेलॉसिटी, टाइम आणि डिस्टन्स यांचे कॅल्क्युलेशन करायचे. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचंय. मी आधीच सांगतोय की बोर्डाच्या एक्झाम मध्ये न्यूमेरिकल वेटेज खूप कमी आहे, मॅक्झिमम 2 मार्काचे वेटेज येतं आणि त्या ठिकाणी जास्त कुठले हार्ड कॅल्क्युलेशनचे प्रॉब्लेम अजिबात येत नाहीत. आता फक्त आपल्याला सवय लावून घ्यायची की न्यूमेरिकल कशी असतात, न्यूमेरिकलची प्रॅक्टिस कशी करायची, त्यासाठी आपण आता काय करतोय, नेक्स्ट न्यूमेरिकल स्टार्ट करतोय. ते सोडून देऊन तर जमणार नाही, कारण की इन फ्युचर जेव्हा तुम्ही 11th आणि 12th ला जाताल तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील. ठीक आहे, मी आता व्यवस्थित एक्झाम्पल रीड करतोय. एक्झाम्पल चेक करायचे काय काय दिलेले एक्झाम्पल मध्ये, त्यानुसार इक्वेशन सोडवायचे. न्यूमेरिकल मध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट तुम्हाला आता सगळ्यांना माहित झालं असेल की एक्झाम्पल समजलं पाहिजे आणि त्या एक्झाम्पल मध्ये काय काय डाटा दिलेला आहे तो स्टेप बाय स्टेप लिहून घ्यायचा. नंतर फॉर्म्युला शोधायचा, फॉर्म्युला आपोआप सापडेल तुम्हाला आणि त्यात व्हॅल्यू पुट करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. क्लिअर, लक्ष द्यायचं सगळ्यांनी आता व्यवस्थित. क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे, अन आयर्न बॉल ऑफ मास 3 kg. आयर्न बॉलचं मास किती आहे, 3 kg, इज रिलीज्ड फ्रॉम हाईट. हाईट किती दिलेली आहे, 125 मीटर. मग दिलेल्या डाटामध्ये आपण गिवन लिहून टाकायचं लगेच. काय गिवन डाटा काय सांगतो आपल्याला, अन आयर्न बॉल ऑफ मास 3 kg. मास ऑफ द बॉल किती आहे, मास इज 3 kg अँड इट इज रिलीज्ड फ्रॉम हाईट. आता याच्यामध्ये हाईट साठी जो सिम्बॉल एच न घेता आता आपण काय कन्सिडर करतो, एस. कारण एस ला बऱ्याच वेळा आपण डिस्टन्स कन्सिडर करतोय. देन हाईट ऑफ द बॉल इथं लिहू शकतो, हाईट ऑफ बॉल इज इक्वल टू किती आपल्याकडं 125 मीटर अँड फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड. आणि काय क्लिअर मेन्शन करतोय, फ्रीली म्हणजेच काय की त्याला कुठला अपोजिट फोर्स असणार आहे का, तर अपोजिट फोर्स नाहीये. मी मागच्या 1-2 लेक्चर मध्ये ऑलरेडी मी तुम्हाला ते शिकवलेलं आहे की फ्री फॉल म्हणजे नक्की काय असतं. त्याच्याच बेसिसवरती आपण एक्झाम्पल घेतोय आणि फ्री फॉल मध्ये 3 इक्वेशन शिकवले होते, तेच इक्वेशन आपल्याला युज करायचे आहेत. क्लिअर. नंतर काय दिलेलं आहे, अज्युमिंग दॅट द व्हॅल्यू ऑफ जी इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर व्हॅल्यू ऑफ जी किती घेतली आपण इथं, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, तर याच्यावरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय ते चेक करू आपण. तर फर्स्ट क्वेश्चन काय दिलंय चेक करू आपण. टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड. काय करायचं आपल्याला, टाइम काढायचंय. कशासाठी, बाय द बॉल टू द रीच टू द ग्राउंड. द बॉल कुठं रीच झाला पाहिजे, ग्राउंड वरती. म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, फर्स्ट कॅल्क्युलेट द टाइम. सेकंड, व्हेलॉसिटी ऑफ बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड. आणि जेव्हा तो ग्राउंड वरती रीच होतोय त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी काढायची. म्हणजे कुठली व्हेलॉसिटी आली, फायनल व्हेलॉसिटी, हे काढावं लागेल आपल्याला. आणि लास्ट काय दिलंय, द हाईट ऑफ द बॉल. हा पॉईंट महत्वाचा आहे. ऍट हाफ द टाइम इट टेक्स टू रीच द ग्राउंड. आणि त्या बॉलची काय करायची आपल्याला, हाईट. कधी, ज्यावेळेस टाइम कसा असेल, हाफ असेल. परत एकदा पॉईंट क्लिअर करा, द हाईट ऑफ द बॉल. कुणाची हाईट काढायची आहे, बॉलची. कधी, ऍट हाफ द टाइम. जो टोटल टाइम असेल त्याचा टाइम, त्या टाइमचा जर आपण हाफ काढला तर त्या हाफ टाइमला त्या बॉलची हाईट किती असेल. ऍक्च्युअली टोटल हाईट किती आहे, 125 मीटर. मग आता आपल्याला काय करायचंय, 125 मीटर पासून बॉल ज्यावेळेस ग्राउंड वरती येईल त्याची काय काय काढायचं आपल्याला, एक टोटल टाइम काढायचा आहे. सेकंड, त्याची काय काढायची आहे, व्हेलॉसिटी. आणि हाफ टाइमला त्या बॉलची हाईट किती असेल हे सुद्धा काढायचं. आता फक्त काय चेक केलं आपण फर्स्ट स्लाइड मध्ये, की फक्त आपण याच्यात काय बघतोय की दिलेल्या क्वेश्चन मध्ये कुठल्या कुठल्या कन्सेप्ट दिल्या होत्या आणि कशावर आपण आन्सर काढतोय हे फक्त चेक केलं. हा फक्त आपण डाटा क्लिअर केलेला आहे. याच्यावर आपण काय शोधणार आहे, फॉर्म्युला. फॉर्म्युला आपल्याला काय करायचं, किमती टाकायच्या आणि आन्सर काढायचे. क्लिअर सगळ्यांना इथपर्यंत. आताच आपण काय चेक केलं, पूर्ण गिवन डाटा लिहून घेतला. आता आपण डायरेक्टली प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आता फर्स्ट जो क्वेश्चन होता त्यामध्ये त्यात काय काढायचं सांगितलं आपल्याला, टाइम टेकन बाय द बॉल टू रिच द ग्राउंड. आपला टाइम काढायचा आहे. मी सर्व गिवन डाटा इथं शॉर्ट मध्ये लिहिलेला आहे. ठीक आहे, आता आपला डिस्टन्स आपल्याला माहिती आहे 125 मीटर आहे, मास 3 kg, टाइम काढायचा आहे, व्हेलॉसिटी काढायची. तर आपल्याला न्यूटनचं सेकंड लॉ माहिती आहे आपल्याला. तर आपण दिलेलं काय मेन्शन करतोय, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ. आता सेकंड लॉ काय घ्यायचा,
मी मागच्या वेळेस 2-3 प्रॉब्लेम सोडवले होते, त्यावर सांगितलं होतं की दिलेल्या गिव्हन डाटावर तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला काय इझिली पॉसिबल आहे, त्यावर तुम्ही फॉर्म्युला चेक करू शकता. आता न्यूटन सेकंड लॉ काय सांगतो आपल्याला, एस इज इक्वल टू व्हॉट, युटी प्लस 1/2 AT स्क्वेअर. आणि ग्रॅव्हिटेशनचा चॅप्टर चालू आहे, तर आपल्या आता आपण लक्षात आलं असेल एक ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी काय कन्सिडर करतो आपण, तर जी, GT स्क्वेअर. इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला किती असेल, तर 0, म्हणजे टाइम इथे किती आला, 0. एस, आता इथं आपल्याला माहिती आहे ना टोटल हाईट किती आहे, 125 मीटर, त्याची व्हॅल्यू टाकली आपण इथं, काय झालं इथं 125 मीटर. यू किती आहे, 0, टाइम माहित नाहीये तरी व्हॅल्यू किती होईल, 0 प्लस 1/2 जी, जी ची व्हॅल्यू किती आपल्याकडं 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी ची व्हॅल्यू किती होती, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. नंतर टाइम तर काढायचा आहे, पण टाइमचं इथे काय स्क्वेअर. तर काय करू शकतो आपण याला, एवढे कॅल्क्युलेशन सगळं येईल. नंतर काय लिहितं, 125 इज इक्वल टू काय लिहितं, 5t स्क्वेअर. देन t स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, 125 डिवाइड बाय द 5. 5 चा टेबल येतो सगळ्यांना. नंतर काय लिहितं, 2. नंतर राहिले किती, पुन्हा 2, किती आला आन्सर, 25. मग t स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, 25. व्हॉट इज t, t इज व्हॉट 5. आणि टाइम कशात मेजर करतो आपण, सेकंड मध्ये. इथे काय राहील आन्सर, टाइम इज इक्वल टू 5 सेकंड. समजलंय का, काय अवघड याच्यामध्ये आपल्याला अजून काय डिटेल मध्ये याची गरज आहे का, क्लिअरली लक्षात ठेवलं. आपण काय केलं, न्यूटन सेकंडला युज केला. न्यूटन सेकंडला नंतर सेकंड इक्वेशन लिहून घेतलं, तर व्हॅल्यू पुट केल्या आणि डायरेक्टली सिंपल कॅल्क्युलेशन केलं, आन्सर काढलं. क्लिअर, काय डाऊट याच्यामध्ये इथपर्यंत. आता आपल्या प्रॉब्लेम मधला फर्स्ट पॉईंट क्लिअर झाला. सेकंड पॉईंट काय काढायचं आहे, टाइम काढायचा होता, टाइम काढून घेतलाय. किती आला टाइमचा आन्सर, 5 सेकंड. क्लिअर. आता आपल्याला काय काढायची, व्हेलॉसिटी. एकदम सिंपल पॉईंट असणार आहे. पुन्हा व्हेलॉसिटीसाठी फॉर्म्युला आपल्याकडे 3 लॉ आहे, हे लक्ष ठेवायचं. आणि तिन्ही लॉ मध्ये परत कुठला लॉ आपल्याला इझिली ऍप्लिकेबल आहे तो चेक करायचा. आपल्याला याच्यामध्ये तो सेकंड काढायचं काय आपल्याला, व्हेलॉसिटी. तर सेकंड साठी आपण काय केलेलं आहे, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. फर्स्ट लॉ आता पाठ झाला असेल, नवीला पूर्ण चॅप्टर झालाय आणि डिटेलमध्ये क्लिअर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आपल्याला त्यामध्ये. आता न्यूटन फर्स्ट लॉ काय सांगतोय, फी इज इक्वल टू व्हॉट, यू प्लस AT. पुन्हा ए म्हणजेच काय, ए कन्सिडर जी. फायनल व्हेलॉसिटी काढायची आहे. यू आहे का तुमच्याकडं, आहे ना, किती आहे, 0. जी आहे का, किती आहे आपल्याकडं, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. टाइम किती काढले आपण, 5 सेकंड. आता इक्वेशन काय होईल, फी इज इक्वल टू 0 प्लस 10 इंटू टाइम किती आहे, 5. आन्सर काय येईल, 50. व्हेलॉसिटी आहे, युनिट काय असतं, 50 मीटर पर सेकंड. झालं का, काय अवघड याच्यामध्ये, एवढं तर क्लिअर आहे. फर्स्ट चा आन्सर काढला आपण, फर्स्टचा आन्सर तो सेकंड मध्ये युज करतोय. पुन्हा याचाच पुन्हा कशामध्ये युज करायचं आपल्याला, थर्ड क्वेश्चन मध्ये. समजलं सगळं इथपर्यंत, काय अवघड आहे ते लिहू शकता तुम्ही. व्हेलॉसिटी ऑफ द बॉल टू रीच ऍट द ग्राउंड इज द 50 मीटर पर सेकंड. क्लिअर सगळ्यांना इथपर्यंत. आता आपण चेक करू थर्ड टाइप. आता लास्ट पॉईंट बाकी आपल्याला या प्रॉब्लेम मधलं, हाईट ऑफ द बॉल ऍट हाफ टाइम इट टेक्स टू द रीच द ग्राउंड. बरेच मुलं कन्फ्युज होतात आणि लगेच त्यांना असं वाटतं की इझी आन्सर सापडलेलं आहे. स्टार्टला हाईट किती आहे, 125 मीटर. मग हाफ टाइमला किती असतं, लगेच त्याचा हाफ करतात आणि आन्सर करतात. असं आन्सर करायचं नाही. याच्यासाठी आपल्याला काय लक्ष ठेवायचं आहे, म्हणजे थोडंसं दाखवतोय समजण्यासाठी. आता ही ग्राउंड लेवल आहे. आता जो बॉल आहे त्या बॉलची हाईट या ठिकाणी किती हाईट होती इथं, 125 मीटर. तर पूर्ण क्वेश्चन मध्ये काय समजलं आपल्याला, ह्या 125 मीटर पासून खाली येण्यासाठी किती टाइम होता, तर तो कॅल्क्युलेट केला आपण. तो किती आला, 5 सेकंड आला. पॉईंट क्लिअर. नंतर त्याची किती व्हेलॉसिटी होती, ती किती आली आपल्याकडं, 50 मीटर पर सेकंड. आता काय विचारलंय की जर हाफ टाइमला, काय सांगतो लक्षात घ्या, हाफ टाइमला त्या बॉलची हाईट किती असेल, हाईट ऑफ द बॉल ऍट हाफ टाइम इट टेक टू रीच द ग्राउंड. लक्षात आलंय, हाफ टाइमला त्याची हाईट किती असेल. आपला टाइम किती आपल्याकडं, टाइम माहिती आपल्याला, टाइम किती होता, 5 सेकंड. तर टाइम 5 सेकंड आहे, याचा हाफ काढायचा. म्हणजे काय केलं आपण, T/2. मला 5 ला 2 ने डिवाइड केलं, आन्सर काय येईल, 2.5 सेकंड. म्हणजे आपल्याला हाफ टाइम भेटला. आता डिस्टन्स काढण्यासाठी ऑलरेडी आपण फर्स्ट पॉईंट मध्ये काय चेक केलं होतं, न्यूटन सेकंड लॉ चेक केला होता.
पुन्हा एकदा चेक करतो आपण. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ, काय सांगतो न्यूटन सेकंड लॉ? एस इज इक्वल टू युटी प्लस 1/2. काय पाहिजे आपल्याला? जीटी स्क्वेअर. आता एस ची व्हॅल्यू माहित आहे का आपल्याला? आता 125 टाकायचं नाही. आता आपल्याला नवीन हाईट भेटणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. एस यू ची व्हॅल्यू किती आहे? 0. मी आपोआप याची व्हॅल्यू किती? 0 प्लस 1/2. जी ची व्हॅल्यू किती आहे? 10. आणि आता जो टाइम घ्यायचा आहे तो टाइम कुठला घ्यायचा? 5 सेकंड का 2.5? तर आता टाइम कुठला घ्यायचा आपल्याला? 2.5. कारण हाफ साठी आपल्याला चेक करायचं आहे. पण टाइम चेंज झाला इथे काय 2.5 ब्रॅकेटचं काय लिहायचं? स्क्वेअर. परत तेच काम इथे काय आला? 5. एस इज इक्वल टू 5 इंटू 25 चा स्क्वेअर करा. 25 चा स्क्वेअर किती येतोय? सगळ्यांना माहिती आहे किती घेतात 25 चा स्क्वेअर? 25 चा स्क्वेअर इज 625. नंतर पॉईंट ऍडजस्ट केला काय येईल? 62.5. यांचं मल्टिप्लिकेशन करा आणि त्यावर तुम्हाला कशाची व्हॅल्यू भेटेल? एस ची व्हॅल्यू भेटेल. क्लिअर? आताच आपण कॅल्क्युलेशन करून बघितलं. 5 इंटू 62.5. आता 62.5 कुठून आला? 25 चा स्क्वेअर 625. पॉईंट ऍडजस्ट केला आपण 62.5. यांचं पूर्ण मल्टिप्लिकेशन करतोय. यांचं काय 31.25. हे काय भेटलं तुम्हाला? एस. आता इथं आणि हाईट कशामध्ये असणार? पुन्हा एकदा मीटरमध्ये. एस इज इक्वल टू व्हॉट? 31.25 मीटर. परंतु अजून पूर्ण आन्सर झालंय का? अजून कम्प्लीट आन्सर झालेलं नाहीये. व्यवस्थित लक्ष द्या. तर आता काय सांगितलं की हाईट किती होती? 125 मीटर. तिथून ऑब्जेक्ट कुठे आला होता? ग्राउंड वरती. हाफ टाइमला तो काय होईल? तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल? इट ट्रॅव्हल द डिस्टन्स ऑफ द अबाउट द 31.25. इथून समजा इथपर्यंत आलाय आणि हे डिस्टन्स जर मी समजलं 31.25 आहे तर ग्राउंड पासून इथपर्यंत जी हाईट आहे ती आपल्याला हाईट काढायची. हाईट कशी करणार? टोटल हाईट किती आपल्याकडं? टोटल हाईट इज 125 मीटर. आणि किती खाली आलाय तो? 31.25 मीटर. 31.25 मीटर त्यातनं काय करावं लागतील? मायनस करावं लागतील. आणि त्यावर तुमचं जे आन्सर येत आहे इट इज अबाउट 93.75 मीटर. हे झालं तुमचं काय? ऍक्च्युअल हाईट ऑफ द बॉल आफ्टर टाइम किती? 2.5 सेकंड. लक्षात आलंय? जेव्हा तुम्ही पुन्हा ग्राउंड पासून हाईट मोजणार आहे तेव्हा किती हाईटला असेल? 93.75 मीटर. समजलंय का? अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही. लक्षात आलंय काय केलेलं आहे? क्लिअर सगळ्यांना? आता आपला लास्ट प्रॉब्लेम म्हणता येईल याच्यामध्ये. यानंतर फक्त एकच एस्केप व्हेलॉसिटी, जो चॅप्टरच्या सगळ्यात शेवटचा एक पॉईंट आहे, ते आपण शिकू एस्केप व्हेलॉसिटी नंतर. तर आता याच्यामध्ये काय शिकायचं आपल्याला? परत एकदा तोच आधीचा जो प्रॉब्लेम मी चेक केलेला आहे सेम त्या टाईप मध्ये सोडवत जायचं. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचा, सगळ्यात महत्वाचा पॉईंट. तर आधी आपण काय करू? याच्यातला डाटा लिहून घेऊ. काय काय दिलंय चेक करू, व्यवस्थित रीड करू, प्रॉब्लेम समजून घेऊ काय दिलेलं आहे, मग आन्सर काढू. ठीक आहे? क्वेश्चन मध्ये बघा काय दिलेलं आहे. टेनिस बॉल इज थ्रोन अप. एक टेनिस बॉल आहे त्याला काय केलं आपण? थ्रोन अपवर्ड डायरेक्शन. रिचेस अ हाईट ऑफ 4.05 बिफोर कमिंग डाऊन. काय सांगितलं? एक बॉल वरती फेकून दिलेला आहे, खाली येण्याच्या आधी त्याने किती हाईट रीच केली आहे? 4.05 मीटर. एक तर पॉईंट सापडला आपल्याला. काय सापडलं याच्यामध्ये? जो डिस्टन्स आहे तो किती सांगतोय आपल्याला? 4.05 मीटर. हाऊ मच टोटल टाइम विल इट टेक? क्वेश्चन मध्ये लहान लहान पॉईंट चेक करायचे ना, तर आन्सर भेटेल तुम्हाला. काय करायचं तुम्हाला? टोटल टाइम कशासाठी? विल इट टेक टू कम डाऊन. बॉल वरती गेलाय, वरून पुन्हा खाली आलेला आहे, त्यावेळेस आपल्याला काय काढायचंय? टोटल टाइम काढायचा आहे. टोटल टाइम टी इज इक्वल टू व्हॉट? क्वेश्चन मार्क. अज्युम जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्हाला जी ची व्हॅल्यू दिलेली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता याच्यामध्ये एक हिंट काय भेटतंय? ज्यावेळेस ऑब्जेक्ट आपण काय करतोय? अपवर्ड डायरेक्शन थ्रो करतोय, म्हणजे अपोजिट टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अपोजिट टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. याचा अर्थ तो ऑब्जेक्ट एका सर्टन हाईटला जातोय 4.05 मीटर पर्यंत एका पर्टिक्युलर व्हेलॉसिटीने. पण सगळ्यात शेवटी त्याची काय होणार आहे? त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे? इट बिकम द झिरो. हा पेन वरती झालेला आहे आणि शेवटी तो काय पुन्हा एकदा खाली येईल. जोपर्यंत वरती जातोय एका सर्टन हाईटला त्याची व्हॅल्यू काय होणार आहे? झिरो होणार आहे. म्हणजे फायनल व्हेलॉसिटी काय भेटेल आपल्याला याच्यामध्ये? व्ही इज इक्वल टू व्हॉट? झिरो. लक्षात आलंय? आणि अजून काय विचारलं याच्यामध्ये? हाऊ मच टोटल टाइम इट विल टेकन अँड व्हॉट वॉज द इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. आणि याची इनिशियल व्हेलॉसिटी काय हे आपल्याला विचारलेलं आहे. समजलं इथपर्यंत? गिव्हन डाटा क्लिअर आहे?
परत एकदा सांगतो, चेक करा क्वेश्चन मध्ये काय काय दिलेलं आहे. बॉल अपवर्ड डायरेक्शन थ्रो केलाय, किती हाईट कन्सिडर केली त्यांनी, 4.05 मीटर. टोटल टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे, जी दिलेला आहे. फी आपण कन्सेप्ट वरून काढलंय, व्ही ची व्हॅल्यू किती आली इथं 0 आणि यू तुम्हाला काढायची. क्लिअर, डाटा क्लिअर झाला इथपर्यंत. आताच आपण सर्व डाटा लिहून घेतला. आता पुन्हा समजण्यासाठी मी एका साईडला ते थोडंसं शॉर्ट मध्ये लिहून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला सोपं होऊन जाईल. ठीक आहे, आता आपल्याला फर्स्ट चेक करू काय काढायचं, आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी काढायची. ठीक आहे, नंतर काय काढायचं आपल्याला, तर टोटल टाइम काढायचं आहे. ठीक आहे, तर पहिल्या केसमध्ये आपण काय काढून घेऊ, इनिशियल व्हेलॉसिटी काढू. इनिशियल व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपल्याकडे अजून एक काय दिलेलं आहे, फी म्हणजे फायनल व्हेलॉसिटी आपण 0 कन्सिडर केलं. ठीक आहे, मग आपल्याला माहितीये कुठला लॉ माहितीये, फर्स्ट सेकंड थर्ड सर्व माहिती आपल्याला. आता या इक्वेशन मध्ये आपण काय करतोय, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स थर्ड लॉ काय होता, न्यूटन्स थर्ड लॉ, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस, आणि याच्यामध्ये ए च्या ठिकाणी काय घ्यायचा आहे, जी घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं पॉईंट या प्रॉब्लेम मधलं, ज्यावेळेस ऑब्जेक्ट नेहमी लक्ष ठेवायचे अपवर्ड डायरेक्शन असतो, अपवर्ड डायरेक्शन जातोय याचा अर्थ अपोजिट टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्यावेळेस मी कन्सेप्ट शिकवलेली याच्या आधी, दॅट इज अ निगेटिव्ह ऍक्सिलरेशन. काय म्हणतो त्याला आपण, निगेटिव्ह. म्हणजे दिलेली व्हॅल्यू तुम्हाला त्या दिलेल्या व्हॅल्यूला साईन कुठलं द्यायचंय, मायनस साईन द्यायचंय. मायनस साईन याचा अर्थ काय, ते डायरेक्शन काय ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या काय असणार आहे, अपोजिट असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण जी ची व्हॅल्यू काय कन्सिडर करू शकतो, -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. नंतर व्ही ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 0, यू ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, नाही माहिती, यू स्क्वेअर प्लस 2, जी ची व्हॅल्यू किती आहे -10, एस ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4.05. इथे काय लिहू शकतो, यू स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, यू स्क्वेअर प्लस एच व्हॅल्यू काय 10 इंटू 2 20 इंटू 4.05. म्हणजे येणारी व्हॅल्यू कशामध्ये असतात तुमची, मायनस मध्ये. आता या ठिकाणी आता याचं कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं आहे, याची व्हॅल्यू किती येते -81. 20 इंटू 4.05 करा, आन्सर किती येईल -81. आता -81 इज इक्वल टू या साईडला आला, ती व्हॅल्यू काय येईल, यू स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट 81, बट यू इज इक्वल टू व्हॉट स्क्वेअर रूट काढला तर काय येईल 9. व्हेलॉसिटी आहे म्हणजे काय असणार आहे 9 मीटर पर सेकंड. म्हणजे एक पॉईंट संपला आपला या न्यूमेरिकलचा. काय भेटलं आपल्याला, इनिशियल व्हेलॉसिटी किती भेटली 9 मीटर पर सेकंड. पॉईंट क्लिअर इथपर्यंत. आता काय काढायचं आपल्याला, तर टोटल टाइम काढायचं. लक्षात आलंय की ऑब्जेक्टला खाली येण्यासाठी, वरती जाऊन पुन्हा खाली येण्यासाठी टाइम किती लागेल ते आता आपल्याला सेकंड याच्यामध्ये चेक करायचं. क्लिअर. आता व्यवस्थित लक्ष द्या, याच्यात कन्फ्युज होण्याचे चान्सेस आहेत, ते होऊन द्यायचं नाही आपल्याला. ठीक आहे, या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आपण, काय काढायचं तुम्हाला, टाइम काढायचा आहे. ज्यावेळेस बॉल एका सर्टन हाईटने पुन्हा कुठे येतोय, ग्राउंड लेवलला येतोय, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, टाइम काढायचा. त्यासाठी आपण काय करतोय, कुठला लॉ यूज करतोय, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, काय लॉ होता, एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 AT स्क्वेअर. ए म्हणजेच काय घेतलं आपण, जीटी स्क्वेअर. पण या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, आपण आधी काय करतो, व्ही इज इक्वल टू काय वापरलं होतं आपण, 0 वापरलं होता. पण जेव्हा ऑब्जेक्ट खालून वरती गेलेला आहे तेव्हा फायनल व्हेलॉसिटी किती आहे, 0 आहे. खालून वरती गेला ना, पण जेव्हा वरून तो खाली येईल म्हणजे याची इनिशियल व्हेलॉसिटी किती असेल, नाव इट इज अ 0. हा पॉईंट लक्षात ठेवायचा, कन्फ्युज व्हायचं नाही. आता इकडचा जर 9 इथं वापरला, आन्सर पुन्हा चुकून जाईल तुमचा. एस इज इक्वल टू, एस किती डिस्टन्स आपला 4.05. यू ची व्हॅल्यू किती आहे 0, टाइम माहित नाहीये, मल्टिप्लिकेशन केलं किती आन्सर येईल 0. 1/2 जी ची व्हॅल्यू किती आहे -10, इथे काय आला -10 टी स्क्वेअर झालाय. इथे काय होऊ शकतं 5. नंतर 4.05 इज इक्वल टू काय येईल, इथं याची व्हॅल्यू किती आली 0. पुढे काय आलं याच्यामध्ये -5t स्क्वेअर. पुढे काय होईल याच्यामध्ये, टी स्क्वेअर इज इक्वल टू 4.05 डिवाइड बाय 5. साइन कुठला असणार त्याला मायनस. याचं ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करतोय त्यावेळेस आपल्याला जी व्हॅल्यू भेटते 5ची व्हॅल्यू काढली आपण, काय आपलं 0.81 आणि याचा स्क्वेअर रूट काढला त्यावेळेस काय भेटतं आपल्याला 0.9. हा काय भेटला आपल्याला टाइम 0.9 सेकंद झालंय. आता मी करायचंय मल्टिप्लिकेशन, हे आलं पाहिजे लगेच. पुढं आन्सर संपलं नाही अजून आपलं, लगेच एखादा खुश होतो इथपर्यंत आन्सर आलंय. क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं, टोटल टाइम टेकन म्हणजे काय, हा टाइम कुठला आहे, ऑब्जेक्ट 4.05 पासून तो खाली आलेला आहे. लक्षात आलंय.
पण बॉल थ्रोन केल्यानंतर जायला पण काय टाइम लागेल ना, मग तो टाइम कसा असणार आहे, डबल असणार आहे. म्हणून इथं काय सांगू आपण, टोटल टाइम टेकन इज इक्वल टू काय करायचं आपल्याला 0.9 इंटू वॉट 2. 9 किती पण यायचं, 9चा टेबल येतोय किती यायचंय 18, म्हणजे काय झाला 1.8. लक्षात आलंय 1.8 काय असणार आहे सेकंड. समजलंय काय अवघड याच्यामध्ये, कुठला पण प्रॉब्लेम असेल घाबरायचे नाही, व्यवस्थित डाटा लिहून घ्यायचा, स्टेप बाय स्टेप सोडवून जायचं. क्लिअर. थँक्यू.